वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला, आपले 10 वीक्स कंप्लीट झालेले आहेत. आज आपण चालू करूयात चेस्ट वर्कआउट. आजच्या वर्कआउटमध्ये आपल्याला पूर्णपणे वेगळा वर्कआउट आहे. म्हणजे एवढे दिवस आपल्याला हीट जास्त होता, पावसाळ्यामुळे आज गारवा आहे, त्यामुळे आपण अल्टरनेट सेट घेणार आहोत. पहिलाच आपण सेट घेतला बेंच प्रेस युजिंग बार्बल रॉड. ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल तीन या वेटमध्ये 3 सेट मारायचे आहेत, हेवी मारायचे आहेत, आणि लगेच अल्टरनेट मारायचं आपल्याला याला पुशअप्स. प्रत्येक सेटला 15 पुशअप्स कंपल्सरी मारायचे आहेत. जेवढा तुम्हाला हेवी वेट मारता येईल बार्बल रॉडवरती तेवढा मारा, प्लस त्याला अल्टरनेट 15 पुशअप्स लगेच मारा. या व्हेरियंटमध्ये आम्ही घेतला 30 kg, त्याच्यानंतर 50 kg आणि नंतर 70 kg, आणि त्याला अल्टरनेट 15-15 पुशअप्स. तुम्हाला वाटतोय बाबा सेट वेट जास्त वाटतोय, मला पुशअप्स जात नाही आहेत, थोडा वेट कमी करा, पण पुशअप्स तुमचे गेलेच पाहिजेत काही करून. आज रोशनदा दर्वे पण लेट आला, मग आम्ही आमचा वर्कआउट चालू केला. रोशनदा आल्यावर त्याला आम्ही आमच्यासोबत केलं, बाकीच्या सेट त्याला बोलून नंतर मग. त्यानंतर आपण सेकंड व्हेरियंट घेतला इन्क्लाइन बेंच प्रेस युजिंग स्मिथ मशीन. यामध्ये पण तुम्हाला हेवी सेट घ्यायचे आहेत, पण याला अल्टरनेट सेम 15 पुशअप्स मारायचे आहेत. रोशनदा आला त्याला बक्षीस चालू केली. आला लेट आला, सेट मारा सुरुवात करायची तर नुसते बक्षीस सुरुवात. सेट तर मारा घे, ते नाही. तर एवढेच आपल्याला हीट चिकार होती, त्यामुळे आपल्याला जास्त सेट पण जात नव्हते आणि वर्कआउट पण होत होता, कारण आपल्याला लगेच दमा लागायचा आणि स्वेटिंग व्हायची ती वेगळी. आता पाऊस पडतो त्यामुळे हीट पण कमी आहे, त्यामुळे तुम्हाला सेट गेलेच पाहिजे त्या टायमाला. तुम्ही चेक करू शकता, आम्ही या व्हेरियंटमध्ये 3 टोटल सेट घेतले, पण तिन्ही सेटचे व्हिडिओ बनवलेले नाही, याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठी झाली असती, तुम्हाला बघायला पण कंटाळा आला असता. प्रत्येक व्हेरियंटचा एकच व्हिडिओ घेतला. त्याच्यामध्ये पुढचा व्हेरियंट घेतला आपण इन्क्लाइन बेंच प्रेस युजिंग स्मिथ मशीन. यामध्ये पण आपण सेट मारून झाल्यानंतर लगेच आपण पुशअप घेतले, पण या पुशअपचे व्हेरियंट थोडा वेगळा आहे. आपल्याला बेंचवरती हात ठेवून पुशअप्स मारायचे आहेत आणि क्लोज ग्रिप ठेवून, लॉंग ग्रिप नाही, क्लोज ग्रिप करून ठेवायचे आहेत. तुम्ही व्हेरियंट चेक करू शकता, कसा मारते तो, त्यानुसारच तुम्हाला. या व्हेरियंटमध्ये आपल्याला टोटल 3 सेट घ्यायचे आहेत, आणि जेवढे हेवी मारतील तेवढे हेवी मारायचे आहेत. एक लक्षात ठेवा, हीटच्या टायमाला तुम्हाला वेट जात नव्हता, आणि वेट मारून पण तुमचा उपयोग नाही हीटमध्ये. आपण हीट असताना वेट कमी मारत होतो, आता हीट कमी झाले तर गारवा वाढलाय पावसामुळे, त्यामुळे तुम्हाला हेवी घेडच आहे. तर तुमचा मसल लॉस, हेवी आत्ता मारला तर तुमचा मसल ग्रोथ होणार, नॉट अ मसल लॉस. तुम्ही पुशअपचा वेळ परत चेक करा कसा मारता येतो, त्यानुसार तर तुमच्या लोअर चेस्टवरती प्रेशर येणार आहे. इथे मस्त इथे शाबास, मस्त. तर इथे कमान, इथे तर येतं, लवकर येतं कपडेचा बाजूला. हां, इथं येत नाही. ओके, शाबास, बढिया, मस्त. इथे आरामात, बढिया. तर शाबास, मस्त मस्त. त्याच्यानंतर आपण पुढचा व्हेरियंट घेतला
डंबेल बेंच प्रेस. डंबेल बेंच प्रेस मला आपला अल्टरनेट साईड घ्यायचा आहे. लगेच आपल्याला फ्लाय मशीन. फ्लाय मशीनमध्ये आपली नॉर्मल व्हेरियंट असणार आहे फ्लाय मशीनचा. आपण फ्लॅट बेंच प्रेस मारला होता. फ्लॅट बेंचला नॉर्मल व्हेरियंट घेतला आपण फ्लाय मशीन. यामध्ये पण या व्हेरियंटमध्ये पण टोटल 3 सेट घेतलेत. वेट तुमच्यानुसार घ्यायचं आहे. एल्बो लक्षात ठेवा, एल्बो आतमध्ये झाले पाहिजेत. काहींचे एल्बो बाहेर येतात. एल्बो जेवढे आतमध्ये ठेवाल आणि चेस्ट अप ठेवाल तेवढं चांगलं आहे. आमचा देवादा काय बाबा, एल्बो दरवी बाहेर ठेवतो आणि नंतर बोलतो बाई माझा शोल्डर दुखतोय. त्याला किती वेळा मी समजवलंय की बाबा शोल्डर तुझे पेन होणारच जर तुझे एल्बो बाहेर आले तर. चेस्ट मारताना एल्बो आतच पाहिजे तर तुमच्या शोल्डरवर प्रेशर न येता चेस्टवरती प्रेशर येईल. याची तुम्ही काळजी नक्की घ्या. आता पर शोल्डरची इंजुरी झाली तर जिम तर राहिली बाजूला, बाकी दिवस पूर्ण जाम दुखेल. इथे हल्लू थांब आता गोष्टी हां, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वर्कआउट करताय तर तुम्ही एवढ्याच हाय इंटेन्सली वर्कआउट करताय तर तुमचा तेवढाच टाईपमध्ये डाएट पण पाहिजे. तर तुम्ही बोलाल मी हाय इंटेन्सली वर्कआउट करेन माझी बॉडी होऊन जाईल, असं काही नाही आहे. तुम्ही जेवढा डिसिप्लिन ठेवाल आणि जेवढा तुमचा डाएट प्रॉपर असेल तरच तुमची मसल ग्रोथ होणार. मसल तुमचा त्या प्रमाणामध्ये तुमचा रिकवर होणार. जर तुम्ही जेवढा हाय इंटेन्सिटी वर्कआउट कराल आणि जर तुमचा प्रोटीन इंटेक कम्प्लीट नसेल तर तुमचा मसल रिकवर होणार नाही आणि उलटा तुमच्या उलट मसल लॉस होईल, प्लस तुमचा डॅमेज होईल मसल तो वेगळा, त्यात आजारी पण होणार. म्हणून एक लक्षात ठेवा, डाएट प्रॉपर ठेवा तुमचं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा सेट आपण घेतला इन्क्लाइन डंबेल प्रेस. इन्क्लाइन डंबेल प्रेसला फ्लाय मशीन वेट वेगळं आहे. तुमची जी लोअर बॅक सीटला टच ठेवायचे आणि पुढच्या साईडला थोडासा आणि सेट परफॉर्म करायचे. इन्क्लाइन प्रेसवरती प्रेस करायला म्हणून तुम्ही फ्लॅट डंबेल प्रेस मारली म्हणून आपण नॉर्मल मशीन फ्राय मारतो. तर सेम मशीन फ्रायमध्ये तुम्हाला लोअर बॅक टच करून बॉडी पुढच्या साईडला थोडीशी बेंड अप करायची आणि परफॉर्म करायचं. चेक करा कसा मारतो तो. एक लक्षात ठेवा, एल्बो सगळ्या सेटमध्ये आतच ठेवायचे, बाहेर ठेवायचे नाही आहे. परत लोअर बॅक टेको हां हां चल फील कर पूर्ण चेस्ट. हां मस्त फील युअर चेस्ट ब्रो. कम ऑन. कायला सेट मारते झाला. जेव्हा भक्ती चालते तेव्हा सेट मारताना लक्ष ठेवणार. ही जेव्हा सेट मारत होतो ना दर वेळाची बक्षीस असते. नको ती बक्षीस बा काय बोलतो हाय, ही बक्षीस असते मग वर्कआउट करायला मजा येते. नाहीतर सिरियस वर्कआउट तुम्हाला तेवढा हाय इंटेन्स वर्कआउट होणार नाही. एवढी बक्षीस पाहिजे. कमान आणि शेवटी देवादानी व्हिडिओची काशीत घातली. यानंतर आपण पुढचा व्हेरियंट घेतला कॉलिफोर्निया प्रेस प्लस त्याला आपल्याला अल्टरनेट घ्यायचा आहे क्लोज प्रेस. डंबेलने परफॉर्म करायचा आहे आणि तुम्हाला जेवढा डंबेल हेवी घेता येईल ना तेवढा हेवी घ्या. पण हा लास्टला परफॉर्म करायचा आहे कारण आपण एवढे सगळे सेट मारलेले आहेत. चेस्ट आपली पूर्णपणे भरते त्यामुळे हा सेट मारताना तेव्हा चेस्ट तुमची पूर्णपणे फ्री होते. तुम्ही चेक करू शकता. कॉलिफोर्निया प्रेस नंतर लगेच आपण क्लोज प्रेस होत नाही. क्लोज प्रेस आपण दरवेळी डबलनी ट्राय करतो. आज सिंगल डबलनी. एल्बो तुम्हाला आतच ठेवायचे लक्षात ठेवा. एल्बो बाहेर काढला तर तुमचा बॅकवरती प्रेस येणार. एल्बो आत ठेवला तर तुमच्या चेस्टवरती प्रेस येणार. आणि हा सेट सेम तुम्ही बॅकला पण मारता. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा.
हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला. कोपऱ्या हो त्याला एकदम लाडात जेवण सारखा जवळ घेतलेला. थँक यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर व्हिडिओज अँड लाईक अँड सबस्क्राईब.